ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याच्या बांधावरती मंत्री आलेले आहे गुलाबराव पाटील। काय नुकसान संदर्भात काय सांगा? नाही, या ठिकाणी पाहिलं असेल की ढगफुटी सदृश्य परिस्थिती काही एरियामध्ये झालेली आहे आणि त्याचं नुकसान आपण बघतोय की गावामध्ये पाणी घुसलंय, दुकानात पाणी घुसलंय। आता एक कापूस बघतोय की जे तोंडे आलेला घास शेतकऱ्याचा गेलेला आहे। तर आता आम्ही आणि आमदार सावकारे साहेब आहे, आमदार आहे, कलेक्टर महोदय, सगळी पदाधिकारी मंडळी आहे, आम्ही पाहणी दौरा करतो आणि जिथे जिथे नुकसान झालंय पंचनाम्याचे आदेश सरकारने दिलेलेच आहे। लवकरात लवकर मदत कशी होईल याच्याकरता आम्ही प्रयत्न करतोय। त्याच पुरामध्ये एक मुलगा जो वाहून गेला होता त्याला आता जस्ट आम्ही 4 लाख रुपयाची मदत सुद्धा शासनातर्फे दिलेली आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की आता याच्यावर एकच पर्याय पंचनामे करणे। काही ठिकाणी असं आढळून आलं की छोटे पूल असल्यामुळे गावात पाणी घुसलं, तर आता एक जो कुऱ्या गावाजवळचा सगळ्यात महत्त्वाचा बाजारपेठेमधला पूल आहे त्याला उद्याच्याच दिवशी तत्वता DPDC मधून आम्ही मान्यता देतोय आणि एवढ्या महिन्याभराच्या आत त्याचं टेंडर करून काम करायला सुरुवात करू। 100% मदतीची मागणी शेतकरी वर्ग करताय। हे बघा, शासनाच्या नियमानुसार NDRFच्या माध्यमातून जे पैसे आम्हाला देता येतील ते जास्तीत जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करू। हे होते मंत्री गुलाबराव पाटील। कॅमेरा पर्सन मंगेश डोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।